काही लोक म्हणतात आम्ही बाबासाहेबांना नाही मानत. ठीक आहे, हरकत नाही, पण विचार करा, बाबासाहेब नाही चालत म्हणता, पण त्यांनी दिलेला मतदानाचा अधिकार तर हमखास बजावता. त्यांचं नाव नाही घ्यायचं म्हणता, पण त्यांनीच शिक्षण सर्वांसाठी खुलं करून दिलं. त्याच शिक्षणावर तुमचं करिअर, नोकरी हे सन्मानाने उभं आहे. बाबासाहेबांचा विचार नको म्हणता, पण त्यांनी दिलेल्या संविधानाच्या समान संधीमुळेच आज कुणीही मेहनतीने अधिकारी, डॉक्टर, शिक्षक बनू शकतोय. ते फक्त एका समाजाचे नेते होते म्हणतात, पण कायद्याखाली मिळणारं संरक्षण, पोलीस, कोर्ट, न्यायालय या सगळ्यांची मुळं त्यांनीच घातली. तुम्ही आज PF, ESI, MSCB, सरकारी नोकरी, रेल्वे, रिझर्वेशन, मॅटर्निटी लिव्ह या सगळ्या सुविधा घेता, त्या त्यांच्याच बनवलेल्या कायद्यांनीच शक्य झालं आहे. आणि त्याच वेळी त्यांच्यावर मीम्स करतात, जोक्स करतात, AI वापरून त्यांचं विकृतीकरण करता. पण विचार करा, ज्यांनी तुम्हाला हा आवाज दिला त्यांच्यावरच तुम्ही आज विनोद करत आहात. ते नसते तर कदाचित आज बोलण्याचंही स्वातंत्र्य नसतं. बाबासाहेबांनी कोणालाही विभागलं नाही, ते जोडून गेले. त्यांनी लढा दिला, ज्यामुळे आज आपण मोकळेपणाने जगू शकतो. म्हणूनच सांगते, त्यांच्यावर मत बनवण्याआधी त्यांना वाचा, समजा, त्यांनी हा संघर्ष का केला, कोणासाठी केला, हे सर्व जाणून घ्या. आणि हे सर्व जाणल्यानंतर तुम्ही देखील आपोआप म्हणाल, थँक्यू बाबासाहेब. कारण तुम्ही नसता तर आज आपण मनुष्य म्हणून ओळखलोही गेलो नसतो. काय वाटतं? तुमचं मत कमेंट मध्ये सांगा आणि अभिमानानं म्हणा, जय भीम.